आज आम्ही गेलो होतो पिलूला कपडे आणण्यासाठी. डेली यूजसाठी त्याला शर्ट राहिलेच नव्हते आणि पॅन्टी तर भरपूरच होत्या. आऊनला पण टाईम भेटत नव्हता, पण काल फायनली आम्ही वेळात वेळ काढून कपडे आणण्यासाठी गेलो होतो. चहा वगैरे ठेवून घेतला आणि गरमागरम स्वयंपाक पण बनवून घेतला. काय झालं ना, पिलूला 2 दिवस झाले खूपच ताप येतो आहे. त्या तापामुळे तो खूपच शांत शांत राहतो आहे. चहा बिस्किट त्याला पण चारलं आणि औषध थोडंसं देऊन घेतलं, कारण त्याला ताप खूपच येत आहे. फक्त काही नाही, पण डोकंच खूप गरम होतं आहे. आणि थोडेसे त्याचे लाड पण केले, कारण ज्यावेळेस मुलं आजारी असतात त्यावेळेस त्यांना आई आणि पप्पाच लागतात. आणि तो माझ्याकडे जास्त राहत नाही, त्याचे पप्पा त्याला जास्त करून लागतात. आहो नव्हते, नेमके घरी बाहेर गेले होते, त्यामुळे मीच त्याला जवळ घेऊन बसले होते. आणि रडत पण होता थोडंसं, म्हणून त्याला शांत पण केलं. कारण कसं असतं, मुलं आजारी असले ना, एक जरी असलं तरी घरामध्ये आनंद असतो, आणि आजारी जर पडला तर घर पूर्ण शांत होऊन जातं. तसंच आमचं पण काहीचं 2 दिवसापासून झालं होतं. त्यामुळे मला व्हिडिओ पण जास्त शूट करता आले नाही पिल्लूमुळे, आणि काहीच नाही. आता थोडंसं बरं वाटते. मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग कपडे आणण्यासाठी त्याला गेलो. म्हटलं बाहेर गेलं थोडंसं वातावरण, मी तो पण थोडासा हॅप्पी होईल आणि थोडंसं त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल येईल. कपडे आणण्यासाठी गेलो, बाहेर गेलो आणि एक्स्ट्राचं काम केलं ना, असं कधी होतच नाही. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. कपडे आणायला गेलो तर पिल्लूसाठी, पण मला पण तिथे 1-2 कुर्ती छान आवडले होते, सेट मस्त होते. पण मी काही घेतले नाही, कारण माझ्याकडे भरपूर कपडे आहे. मी गेले ना बाहेर, फक्त माझं लक्ष ब्रँडेड वस्तूंकडे जास्त करून जात असतं, आणि ती माझी सवयच आहे. इथे सेलमध्ये साड्या पण लागल्या होत्या, एक पीसमधल्या राहिल्या होत्या त्या साड्या. फक्त पाहिलं, पण घेतलं तुम्ही काहीच नाही. फक्त पिलूला कपडे घेतले आणि मला 1-2 वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. आणि आज अचानकच आवडीने मला म्हटले, चल तुला पण चप्पल घेऊ आणि पिलूला पण घेऊ. त्यांच्या चॉईसने मला चप्पल घेतली, मस्त अशी मला फॅन्सी चप्पल भेटली, जशी की मला आवडते. पिलूला आणि मला आवडीने चप्पल घेतली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. येते तर एक नवीन ठिकाणी आम्ही चायनीज ट्राय केलं, कारण बरेच दिवस झाले चायनीज आम्ही खाल्लं पण नव्हतं आणि घरी पण आवडीने पार्सल आणलं नव्हतं. मग म्हटलं बाहेर आलोच आहे तर चायनीज खाऊन जाता येईल. आम्ही बाहेर मस्त पोटभर चायनीज खाल्लं, मी आणि पिलूने आणि आवडीने. त्याच्या चेहऱ्याचा तुम्ही आनंद पाहू शकता. त्याला आणि मला चायनीज भरपूर आवडतं, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. आमच्या दोघांचं फेवरेट फूड म्हटलं तर आमचं चायनीज आणि पाणीपुरीच आहे, म्हणजे माझं तरी. आम्ही मस्त असं चायनीज वगैरे खाल्लं आणि येताना थोडासा पाऊस पण येत होता. म्हटलं आधीच्याला ताप पण होतो, त्यामुळे आम्ही पटकन वेळ न घालवता घरी आलो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.